मुरुड ईश्वरपूरमध्ये पहिल्यांदाच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण रॅलीचे आयोजन ज्यांनी केले ते ॲडव्होकेट चिमण अण्णा डांगे आपल्यासोबत आहेत। भाऊ, मला सांगा कशा पद्धतीचं नियोजन आहे? या ठिकाणी हत्ती, घोडेसुद्धा, उंटसुद्धा दिसायलेत, काय नियोजन आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचा कार्यक्रम ईश्वरपूर शहरात वाळवा तालुक्यातल्या समस्त धनगर समाजाच्या वतीनं आम्ही गेल्या वर्षी 300व्या जयंतीपासून साजरी करतो आहे आणि यावर्षी प्रचंड असा उत्साह आमच्या समाज बांधवांच्यात आहे। कारण एवढी मोठी 301वी जयंती आणि त्याला अगदी सगळं कामधंदा सोडून सगळ्या तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या किमान एक तरी घरटी व्यक्ती इथं उपस्थित आहे आणि ही मिरवणूक आम्ही आयोजित करत असताना त्याला वेगळ्या प्रकारचं अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मावरचे जे प्रसंग आहेत त्याचे चित्ररथ आम्ही बनवतो आणि आमचे जे धनगर समाजाचं सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण जे वाद्य आहे, ढोल असेल आणि गजनृत्य, हे दोन्ही आम्ही त्यात समाविष्ट केलेलं आहे। त्याच पद्धतीनं आमचे हत्ती असतील, घोडे असतील, उंट असतील यांचाही समावेश आमच्या याच्यात आहे। आमच्या तालुक्यातल्या सगळ्या भगिनी पिवळ्या साडी नेसून या मिरवणुकीत दरवर्षी सामील होत आहेत। आज आपण सगळ्यांनी बघितलं असेल जशा आमच्या सगळ्या भगिनी पिवळ्या साडी नेसून आज आमच्या मिरवणुकीत सामील आहेत, तसे माझ्या धनगर समाजातल्या प्रत्येक व्यक्ती आज पिवळा शर्ट परिधान करून आमच्या या मिरवणुकीत सामील आहे। त्यांना आपण सांगावं लागत नाही की तुम्ही पिवळा शर्ट घालून या, पिवळी साडी घालून या, कारण एवढी आता आमच्याकडं ही झालेलं आहे, रूढ झालेली आहे पद्धती। त्यामुळं जयंती म्हटलं की पिवळी साडी स्त्रियांनी नेसायची आणि जयंती म्हटलं की पुरुषांनी पिवळा शर्ट घालायचा, अशा पद्धतीनं आमच्या मिरवणुकीचं नियोजन असते। रथात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची बसलेली हातात पिंड घेतलेली मूर्ती आम्ही ठेवलेली असते, त्याचं जागोजागी आमच्या शहरवासियांच्या वतीनं स्वागत होतं। जागोजागी आज तुम्ही बघितलं असेल ईश्वरपूर शहरात पूर्ण एक पिवळं वादळ या जयंतीच्या मिरवणुकीच्या निमित्तानं निर्माण झालेलं आहे। या ठिकाणी स्मारक उभा करण्याचा सुद्धा निर्धार केला आहे। गोपीचंद पडळकर असतील, भाषणात अनेक नेत्यांनी बोलले, काय विषय? आज ईश्वरपूर शहरात किंवा वाळवे तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक व्हावं या बाबतीत सगळ्या समाज बांधवांची मनापासून गेल्या कित्येक वर्षाची इच्छा आहे। परंतु काही जणांनी बऱ्याच वेळा आले इथं सांगितलं की धनगर समाजाला आम्ही अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक बांधून देतो, पुतळा उभा करून देतो, परंतु प्रत्यक्षात अजून काहीही इथं झालेलं नाही। म्हणून आमचे आमदार आता गोपीचंद पडळकर साहेबांनी सांगितलं की चिमण भाऊनी तुम्ही लीड घ्या, आम्ही तुम्हाला सर्वजण मदत करतो। त्या पद्धतीनं आम्ही धनगर समाजातला प्रत्येक पुरुष आज आम्ही मनानं ठरवलेलं आहे की या वाळवे तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा एक भव्य असा पुतळा आणि त्यांचं स्मारक करण्याच्या दृष्टीनं आम्ही आज शपथ घेतली असं समजा, त्या दृष्टीनं आमचं इथून पुढं वाटचाल राहील। या रॅलीत एक वैशिष्ट्य असं आहे की स्वच्छता मोहीमसुद्धा सुरू आहे। या रॅलीत वैशिष्ट्य आपण बघितलं की ज्या पद्धतीनं आम्ही ईश्वरपूर शहरातल्या कुठल्याही व्यक्तीला आमच्या मिरवणुकीचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊन त्याचा विचार करून त्या दृष्टीनं मिरवणुकीचं आयोजन केलं आहे। आमच्या समाजात बोरगाव आमचं तालुक्यातलं जे गाव आहे तिथल्या सगळ्या युवकांनी दरवर्षी या मिरवणुकी ज्या मार्गावरून मिरवणूक जाणार आहे त्या मार्गावरची सगळी स्वच्छता करायचं त्यांनी मनात घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही आता बघाल की आपण ज्या ठिकाणी उभा आहे तिथं मगाशी काय परिस्थिती होती, आता काय परिस्थिती आहे, अशा पद्धतीची स्वच्छता आमचे हे बोरगावचे सगळे माझे समाज बांधव करतायत। आणि दुसरं आजच्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य आपण बघितलं असेल की आमच्या समाजातली जेवढी आमची तीर्थक्षेत्र आहेत, महाराष्ट्रात असतील किंवा कर्नाटकात असतील, विशेष करून बिरोबांची जिथं जिथं देवस्थान आहेत तिथले सगळे साधू असतील, आमचे महंत असतील किंवा तिथले पुजारी असतील, त्या सगळ्यांना एकत्र आणायचं महाराष्ट्रात नव्हे, माझ्या माहितीप्रमाणे देशभरात पहिल्यांदा कुणी घडवलं असेल तर ईश्वरपूरवासी आणि वाळवा तालुक्यातल्या आमच्या सगळ्या समस्त धनगर समाजानं एकत्र आणायचं काम केलं, हे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य आहे। नक्कीच आपण पाहू शकता इतिहासात नोंद होईल अशी ईश्वरपूरमध्ये भव्य अशी रॅली किरण डांगे यांच्या नेतृत्वाखाली, चिमण डांगे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ईश्वरपूरच्या शहरातील प्रमुख मार्गावरून या ठिकाणी सध्या रॅली सुरू आहे आणि ज्या ज्या मार्गावरून ही रॅली जाते त्या मार्गावर स्वच्छता मोहीमसुद्धा मोठ्या ताकदीने या ठिकाणी सुरू आहे। या रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे महिला आणि युवती आणि युवक मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत।
संपूर्ण जिल्ह्यातून पंचक्रोशीतून धनगर समाज बांधव या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.